मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि मराठी अस्मितेचं केंद्र. याच मुंबई महापालिकेत आता मराठी भाषेच्या वापरावरून नवा वाद निर्माण झाला. मुंबई महापालिकेतील अधिनियमाची प्रत इंग्रजी भाषेत छापण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केला. पालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीत उपलब्ध असणं आवश्यक असताना इंग्रजीला प्राधान्य का, असा सवाल उपस्थित केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली असून इंग्रजीत पुस्तकं छापणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. पालिकेतील सर्व कामकाज मराठी भाषेत झालं पाहिजे अशी देखील मागणी केली आहे. कारवाई करायला पाहिजे. ज्या संबंधितांनी हे ऍक्टची पुस्तक प्रिंट केलं, हे कायदा पुस्तक प्रिंट केलं, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. माझी मागणी आहे की महापौरांनी या संदर्भामध्ये जो दिलेला शब्द होता आम्हाला सभागृहाला की सगळं कामकाज मराठीमध्ये होईल, ते जर एखाद्या अधिकाऱ्याकडून पाळलं जात नसेल तर हे ज्या अधिकाऱ्यांनी केलंय त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. जर खरंच ही फक्त इंग्रजीमध्ये असेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि माननीय महापौर आणि त्या ठिकाणच्या मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना विनंती आहे की आपण ह्या प्रकरणाकडे लक्ष घालावं आणि हे जर मराठीत नसेल तर तात्काळ हे मराठीत करून घ्या. मराठी भाषेचा अपमान करू नका. ही मुंबई एक भाषिक आहे. मुंबई महानगरपालिकेचा किंवा संपूर्ण प्रशासनाचा कारभार हा मराठीत झाला पाहिजे.